नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा लाभे पुन्हा तुमच्या समोर उपस्थित आहे. आपला सब्जेक्ट इन्कम टॅक्स घेऊ. मागच्या वेळेला आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की गृहसंपत्तीपासून मिळणारा आय म्हणजे काय. गृहसंपत्तीपासून मिळणारा आय याचा अर्थ हा होतो जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मालकीचं घर जेव्हा भाड्याने देतो आणि त्याच्यापासून जेव्हा आपण भाडं प्राप्त करतो तेव्हा अशा घरापासून मिळालेल्या भाड्याला आपण गृहसंपत्तीपासून मिळालेला आय म्हणतो, म्हणजेच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर महत्त्वाचं काय आहे, ते घर आपलं स्वतःचं असलं पाहिजे आणि ते आपण भाड्याने दिलेलं असलं पाहिजे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला भाडं मिळालं असलं पाहिजे, तरच आपण त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणतो. अशा प्रकारच्या आपण वेगवेगळ्या व्याख्या मागच्या वेळेला पाहिलेल्या आहेत आणि आपण प्रोफार्मा सुद्धा पाहिला होता की जेव्हा आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचे त्याचा एक प्रोफार्मा असतो. मागच्या वेळेला मी तो अर्धा सांगितलेला होता. आज पुन्हा आपण त्याला रिव्हाइज करूया आणि मग एक प्रॉब्लेम, एकदम सिम्पलसे एक प्रॉब्लेम घेऊया आणि ते आज आपण इथे सॉल्व्ह करू. याच्यानंतरचे मी प्रॉब्लेम जे आहे तुम्हाला पहिलेच तुमच्या ग्रुपवरती पाठवून देईल. स्कॅन केलेले प्रॉब्लेम्स राहतील ते तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण इथे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. लक्षात आलेलं आहे. दरवेळेला प्रॉब्लेम मी इथे लिहून देणार नाही, मी तुम्हाला तो नंबर सांगत जाईल आणि जे तुमच्या ग्रुपवरती आलेले तो नंबर तुम्ही पाहायचा आणि आपण त्याप्रमाणे इथे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेत जाणार आहोत. ठीक आहे, चला तर आपण आता पुन्हा रिवाइज करूया आपला मागच्या वेळेचा प्रोफार्मा. त्याच्यासाठी आपल्याला लिहायला लागतं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, कारण आपण जे काढणार आहे ते आज लेट आउट हाऊस प्रॉपर्टीचं काढणार आहे, म्हणून आपल्याला कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी लिहायचं. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर काय होतं, संपलेलं मागील वर्ष. काय होतं संपलेलं मागील वर्ष 19-20, बरोबर आहे. कुठून सुरू होतं, 1 एप्रिल 2019 पासून ते सुरू झालेलं होतं आणि 31 मार्च 2020 ला ते संपलेलं होतं. आज 31 मार्च आलेलं आहे का, नाही आलेलं आहे, म्हणून आपलं प्रिव्हियस इयर काय राहील, जे संपूर्णपणे संपलेलं वर्ष आहे ते म्हणजे 19-20 हे आपलं मागील वर्ष आणि असेसमेंट इयर म्हणजे चालू वर्ष. चालू वर्ष कुठलं राहिलं आहे, 20-21. जसं आपलं 31 मार्च होऊन जाणार तेव्हा हे 31 मार्च पण आपलं कुठे चालले जाणार आहे, गेलेलं वर्ष. पण आपल्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला हे असेसमेंट इयर म्हणून घ्यायचं आहे आणि 19-20 जे आहे ते प्रिव्हियस इयर म्हणून घ्यायचं आहे. मग आपण प्रोफार्मा बघूया कसा लिहिला जातो. आपण जसं बाकीच्या वेळेला पाहतो पर्टिक्युलर्स, त्याच्यानंतर अमाऊंट इन रुपीज. अमाऊंट इन रुपीज आपले अमाऊंट कशामध्ये आपण देत असतो, अमाऊंट इन रुपीज, बरोबर आहे. तशा प्रकारचे आपल्याला 2 कॉलम्स काढून घ्यायचे. नंतर मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं काय, कशाची सगळ्यात पहिले कंपॅरिझन करायची, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू. लक्षात घ्या, यानंतर मी पूर्ण तुम्हाला म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू लिहून देणार नाही, MRV लिहून देईन. बरेच वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सुद्धा म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू असं पूर्णपणे न लिहून देता MRV लिहिल्या जातं, तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको की MRV काय आहे. तर म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू, ठीक आहे. मागच्या वेळेलाच मी जसं तुम्हाला सांगितलं म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू काय असते, म्युनिसिपालिटीने तशा प्रकार घरांसाठी ठरवून दिलेली एक व्हॅल्युएशन असतं, त्याला आपण म्हणत असतो म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू. नंतर काय, फेअर रेंटल व्हॅल्यू. फेअर रेंटल व्हॅल्यू काय आहे, तशा प्रकारचं घर तशा प्रकारच्या लोकॅलिटीमध्ये किती भाडं आणू शकतो त्याला म्हटलं जातं फेअर रेंटल व्हॅल्यू. लक्षात आले. आपण एका परिसरामध्ये राहत असतो, ते घर ज्या परिसरामध्ये असतं त्या परिसराची किंमत असते. लक्षात आलंय. मग तुमचं घर छोटंसं जरी असेल तरी पण त्याच्याकडून मिळणारं भाडं जास्ती असू शकतं. आणि असा एखादा परिसर जो खूप इंटेरियर मध्ये आहे, जिथे खूप लोकांची वस्ती नाही आहे, तिथून जवळपास बाजार नाही आहे, तिथून जवळपास दळणवळणाचे साधनं नाही आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही कुठली खूप मोठं जरी घर भाड्याने दिलेलं असेल तरी पण त्याच्यापासून मिळणारं भाडं कसं असतं, कमी असतं. का बरं कमी असतं, कारण की ते लोकेशनवर म्हणजे ते कुठल्या परिसरामध्ये आहे यानुसार त्याचं फेअर रेंटल व्हॅल्यू ठरत असतं, बरोबर आहे. मग एक पर्टिक्युलरली आपण एरिया घेतला तर मग जवळपास तिथले तेवढ्याच पद्धतीचे जे घर आहे म्हणजे 2 रूमचं असेल किंवा 1 रूम आपण भाड्याने घेत असू तर त्याच्यापासून मिळणारं शक्यतोवर भाडं सारखं असतं. मग अशा याला म्हटलं जातं फेअर रेंटल व्हॅल्यू, म्हणजे त्याच्यापासून मिळू शकणारी किंमत. ठीक आहे. मग या दोघांचं आपण काय करत असतो, सगळ्यात पहिले कंपॅरिझन. कशाची केली आपण कंपॅरिझन, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू आणि नंतर घेतलेली फेअर रेंटल व्हॅल्यू. या दोघांची कंपॅरिझन केली आणि विच एव्हर इज हायर. मग या दोघांपासून मोठं काय आहे हे पाहिलं जातं. हे पहा, टॅक्स कधी पण आपल्याला सरकारला कसा हवा असतो, जास्ती, म्हणून तो काय म्हणत असतो, विच एव्हर इज हायर. जे जास्तीत जास्ती आहे त्याच्यावरती काय बसवायचंय, त्यांना टॅक्स लावायचंय. लक्षात येते.
मग विचेवर इज हायर म्हटल्यावरती मग आपण काय पाहतो, जी पण याच्यातली अमाऊंट मोठी असेल तिला आपण कन्सिडर करतो. मग त्याचं पुन्हा आपण एका याच्याशी कंपॅरिझन करत असतो. आता काय घेतलेलं आहे आपण, स्टँडर्ड रेट. स्टँडर्ड रेट जो आहे तो आपण याच्याशी हा रेंट कंट्रोल ऍक्टनी ठरवलेला असतो रेंट. म्हणजे काही घरं जे असतात ते रेंट कंट्रोल ऍक्ट याच्या अंडर जात असतात, त्याच्या खालती येत असतात. आणि जेव्हा ते घरं त्या रेंट कंट्रोल ऍक्टच्या खाली जातात तेव्हा त्यांनी जी ठरवून दिलेली किंमत आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती भाडं आकारू शकतच नाही. कितीही मोठं घर असेल पण रेंट कंट्रोल ऍक्टने सांगितलंय की नाही याची किंमत एवढीच आहे, तर ती तुम्हाला तेवढीच आकारावी लागते. लक्षात येते? म्हणून मग आता याची किंमत किती असू द्या, बाहेर फेअर रेंटल व्हॅल्यू किती असू द्या, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू किती पण असू द्या, पण जर स्टँडर्ड रेंट याच्यापेक्षा जर कमी असेल तर काय ठरवलं जातं की तुम्हाला याच्यापासून, आता कशा कशाची आपण आता ही एक व्हॅल्यू काढलेली होती, बरोबर आहे, याला आपण नाव देऊया 1. या दोघांची कंपॅरिझन केली, त्याच्यातनं विचेवर इज हायर म्हणून आपण ही किंमत काढलेली आहे. मग नंतर आपण हे स्टँडर्ड रेट होतं याचा आणि स्टँडर्ड रेटचं आपण काय केलं, कंपॅरिझन केलेली. मग मी जसं तुम्हाला म्हटलं याच्यापेक्षा जास्ती तुम्ही भाडं आकारूच शकत नाही, याच्यापेक्षा कमी आकारू शकता पण जास्ती आकारू शकत नाही. म्हणून मग काय, विचेवर इज लेस. मग या दोघांमध्ये जी कमी आहे त्याला आपण म्हणत असतो एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. काय आलेली आहे ती आपली एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. म्हणजे एवढं तुमच्या घरापासून मिळणारं तुम्हाला भाडं असू शकतं म्हणून त्याला आपण एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू असं नाव दिलेलं आहे. लक्षात आलंय? मग नंतर अॅन्युअल रेंट रिसिव्ह म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही किती अमाऊंट रिसिव्ह करून राहिले बघून घ्या. म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू, स्टँडर्ड रेंट हे सगळे कसे आहेत, हे त्या लोकॅलिटीनी तशा प्रकारे ठरवलेले, अथॉरिटीजनी ठरवलेले भाडे आहेत, बरोबर आहे. पण अॅन्युअल रेंट हा जो आहे ज्याला आपण अजून म्हणू शकतो ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड. लक्षात आलंय? हा आणि हा याच्यामध्ये फरक असेल. मग ऍक्च्युअली तुम्ही किती रेंट रिसिव्ह केलेलं आहे त्याची कंपॅरिझन केली जाते या एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू मध्ये, आणि त्याच्या जो मोठ्यात मोठा आहे त्याला ठरवलं जातं की हा तुम्हाला मिळालेला ऍक्च्युअल रेंट आहे. लक्षात आलं? म्हणजे ही तुम्हाला त्या घरापासून मिळालेली ऍक्च्युअल मिळकत आहे. बघा आता अॅन्युअल रेंट रिसिव्ड आहे, त्याच्यातनं अनरिअलाइज रेंट. अनरिअलाइज रेंट मी तसं तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की आपण घर भाड्याने दिलेलं आहे पण आपल्याला त्याच्यापासून पूर्णपणे भाडं मिळालेलं नाही. आपण खूप प्रयत्न केला त्या भाडेकरूकडून आपलं भाडं वसूल करण्याचा, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्याला भाडं दिलेलं नाही. मग अशा रेंटला आपण काय म्हणत असतो, अनरिअलाइज रेंट. प्रयत्न करून सुद्धा जे भाडं आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही अशा भाड्याला आपण म्हणत असतो अनरिअलाइज रेंट. म्हणजे तुम्हाला प्राप्तच झालेलं नाही तर ते तुम्ही ऍक्च्युअली रिसिव्ड म्हणून घेणार का, नाही घेऊ शकत. म्हणून मग या ऍक्च्युअल म्हणजे अॅन्युअल रेंट रिसिव्ड मधून आपण काय मायनस करत असतो, अनरिअलाइज रेंट. मग त्याच्यापासून जे आपल्याला उत्पन्न मिळतं त्याची आणि याची आपण कंपॅरिझन करतो आणि त्याला नाव देतो विचेवर इज हायर. म्हणजे या दोघांची कंपॅरिझन केली आणि त्याच्यातलं त्याचे मोठं असेल त्याची ती अमाऊंट आपण कन्सिडर केलेली आहे. कशासाठी, आता याच्यावरती आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचे. लक्षात आलं? मग आता काय, रेंट ऑफ वॅकन्सी पिरियड. हे पहा, अनरिअलाइज रेंट आणि वॅकन्सी पिरियड हा वेगवेगळा आहे. वॅकन्सी पिरियड हा असतो की जेव्हा तुमचं घर भाड्याने गेलेलंच नाही, म्हणजे ते नुसतंच एक रिकामं राहिलेलं आहे ज्याच्यापासून ना तुम्हाला भाडं मिळालेलं आहे ना तर तुम्ही स्वतः त्याचा उपयोग केलेला आहे. मग अशा वेळेला जितके दिवस तुमचं हे घर रिकामं राहतं त्याचं तुम्हाला काय मिळत असतो, अलाउन्स मिळत असतो. म्हणजे त्याला नाव दिलं जातं वॅकन्सी अलाउन्स. समजा हे तुमचं घर जे आहे ते 2 महिन्यांकरता वॅकेंट आहे आणि तुम्हाला मिळणार आहे याच्यापासून जे पर मंथ रेंट आहे ते समजून घेऊया 2000 रुपये. तर मग इथे तुमचा जो वॅकन्सी पिरियड रेट ऑफ वॅकन्सी जो आहे तो किती येणार आहे, 4000. कसा कॅल्क्युलेट केला, कारण ऍक्च्युअली तुम्हाला दर महिन्याला मिळालेलं रेंट किती आहे, 2000. वॅकन्सी किती पिरियडची होती, 2 महिन्याची, म्हणून 2000 मल्टिप्लाइड बाय 2 केलं आणि त्याला आपण काढलेलं आहे व्हॅकन्सी पिरियड. ठीक आहे. मग तो मायनस करायचा या अमाऊंट मधनं आणि त्याला नाव देतो आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. काय नाव दिलेले आपण याला, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. मग हा जो ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असतो त्याच्यातनं आपल्याला मायनस करायचे असतात म्युनिसिपल टॅक्सेस. लक्षात घ्या, आपल्याला दर वेळेला म्युनिसिपालिटीला टॅक्स द्यावा लागतो. माझं घर आहे, मी स्वतः खर्च करून बांधलेलं आहे,
मी विकत घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा मला म्युन्सिपाल्टीला ते जे मला सोयी सवलती उपलब्ध करून देत असतात त्याच्यासाठी मला काय पे करावा लागत असतो, टॅक्स. आणि तो टॅक्स मला कशातनं मायनस करायचा आहे, ही काढलेली याला आपण नाव काय दिलेलं आहे, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. मग त्याच्यातनं तो म्युन्सिपल टॅक्स मायनस केला आणि ही जी उरलेली अमाऊंट आहे त्याला आपण नाव दिलं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आले लक्षामध्ये? मग आता ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे, त्याच्यावरती आपल्याला डिडक्शन्स मिळत असतात. डिडक्शन्स कशाचे मिळतात तर बघूया, आणि ते मिळत असतात अंडर सेक्शन 24. मग 1, 2 आणि 3 असे त्याला डिव्हाइड केल्या गेलेले आहे सेक्शन 24ला. मग सगळ्यात पहिला जो 24च्या 1 आहे तो आहे स्टँडर्ड डिडक्शन. हा आपल्याला एक स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला जेवढं पण इन्कम हाऊस प्रॉपर्टी पासून मिळत आहे त्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूवरती आपल्याला हे स्टँडर्ड डिडक्शन मिळत असतं. ठीक आहे. मग हा आपण काढलाय याच्यावरती 30% स्टँडर्ड डिडक्शन. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन प्रिव्हियस इयर. इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे काय असतं, जेव्हा आपण एक घर बांधायला घेतो तेव्हा आपण लोन घेत असतो, बरोबर आहे. आणि ते लोन जेव्हा आपल्याला वापस करायचं असतं तेव्हा आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट पण वापस करायला लागते आणि इंटरेस्ट पण वापस करावा लागतो. पण घराच्या उत्पन्नापासून जे आपल्याला मिळकत होते त्याच्यामधून आपल्याला जेवढा आपल्याला इंटरेस्ट आपण पे करणार आहोत तो इंटरेस्ट आपल्याला काय मिळत असतो, आता त्याची हे झालेली 2 लाखापर्यंत. ठीक आहे. आता त्याची म्हणजे मॅक्झिमम तुम्ही किती लाखापर्यंत तो इंटरेस्ट दाखवू शकता, 2 लाखापर्यंत तुम्हाला काय मिळत असतं, मायनस होत असतो. जो तुम्ही इंटरेस्ट मागील वर्षामध्ये इंटरेस्ट ऑन लोन म्हणून घेतलेला आहे हाऊस प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करायला किंवा रिकन्स्ट्रक्ट करायला, जो तुम्हाला जे लोन घेतलंय त्याच्यावरती जो तुम्ही पे केलेला इंटरेस्ट आहे त्याची आपल्याला 24(2)च्या अंडर काय मिळत असतं, डिडक्शन मिळत असतं. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते 1/5 ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट काय आहे लक्षात घेऊया आपण. काय आहे, जेव्हा आपण आपलं घर बांधत असतो, सुरू केल्याबरोबर आपलं बनून जातं का, नाही बनत. मग ते घर बनायला पण त्याच्या आधी आपल्याला पैशाची आवश्यकता असते, घर बांधण्यासाठीच आपल्याला लोन हवं आहे. मग हे जेव्हा आपण लोन घेत असतो तर त्या लोनवर आपल्याला पुन्हा इंटरेस्ट पण द्यावा लागतो, पण आपल्याला अशा घरापासून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न जे आहे ते होत नसतं, कारण घर बनलेलं नाही आहे, तुम्ही भाड्याने देऊ शकणार आहेत का, नाही. मग असा जो प्री कन्स्ट्रक्शन म्हणजे तुमचं घर पूर्ण व्हायच्या पर्यंत जो इंटरेस्ट तुम्ही पे केलेला असतो त्याला 5 भागामध्ये डिव्हाइड केलं जातं. आणि ते 5 भागामध्ये जे डिव्हाइड केलेलं आहे ते ज्या वर्षी तुमचं घर कंप्लीट होतं त्या वर्षीपासून एक भाग 5 वर्षापर्यंत तुम्हाला या 24(3)च्या अंडर तुम्हाला डिडक्शन म्हणून मिळत असतं. जसं आपण प्रॉब्लेम घेऊ ना तेव्हा तुम्हाला एक जास्त क्लिअर होईल आहे, पण लक्षात घेऊन घ्या की हे काय आहे. ठीक आहे. हा जो प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आहे तो आपण याच्यातनं मायनस करतो. म्हणजे या 3 गोष्टी सेक्शन 24च्या या 3 गोष्टी आपण कशातनं मायनस करत असतो, नेट ॲन्युअल व्हॅल्यू मधून. आणि मग नंतर जी आपली अमाऊंट येते त्याच्यामध्ये आपण प्लस करतो अनरिअलाइज्ड रेंट. आता हा अनरिअलाइज्ड रेंट कुठून काढलेले आहे मी, हा अनरिअलाइज्ड रेंट मी तुम्हाला इथे दाखवलं होतं ना. आपण घर भाड्याने दिले, सगळे प्रयत्न केले, पण आपण त्याच्याकडनं भाडं वसूल करू शकलेलो नाही. होऊ शकतं त्याला सुबुद्धी मिळाली, काही वर्षांनी त्याने आपल्याला ते भाडं काय केलेले वापस केलेलं आहे. तर असा जो अनरिअलाइज्ड रेंट जो मागच्या वेळेला ज्याचं आपण डिडक्शन घेतलेले तो जर आपल्याला आता या वेळेला मिळत असेल तर आपण काय करत असतो, तो त्याला ऍड करत असतो. लक्षात आलं? कशामध्ये ऍड करतोय आपण, हे सगळे आपले जेव्हा व्हॅल्युएशन आपण कॅल्क्युलेशन केली आहे त्याच्यामध्ये तो ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर काय, ॲरियर्स ऑफ रेंट रिसिव्ह. होऊ शकतं मागच्या वर्षी आपण जे घर भाड्याने दिलेलं आहे त्याने तो याच वर्षी आपल्याला जसं रेंट दिलेला नाही आहे, तो काय म्हणतोय की यावर्षी नाही जमत आहे, पुढच्या वर्षी देईन. काय तो अनरिअलाइज नाही आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे, तो यावर्षी न देता पुढच्या वर्षी दिलेला आहे. मग असा जो आपल्याला रेंट मिळालेला आहे त्याला आपण ॲरियर्स ऑफ रेंट म्हणतो. आणि तो ॲरियर्स ऑफ रेंट जो रिसिव्ह झालाय तो आपण इथे ऍड करतो, पण त्याच्यावरती कारण ते आपलं इन्कम आहे. आपण अगोदरच पाहिलेले की अशा याच्यावरती आपल्याला काय मिळत असतं, 30% स्टँडर्ड डिडक्शन. आपण ते त्याच्यातनं काय करतोय, ॲरियर्स ऑफ रेंट मधून ते आपण मायनस केलं आणि जी अमाऊंट आली त्याला आपण नाव काय दिलेलं आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. लक्षात आलेलं आहे. आपण आता हे जे मी तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि मग नंतर जर तुमच्या कुठल्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नसतील झाल्या तर त्या अजून याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त प्रकारांनी क्लिअर होतील.
आपण याच प्रोफॉर्मा मध्ये अमाऊंट फिल करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला ते प्रोफॉर्मा आणि त्याच्या अमाऊंट फिल करायचे असतात. चला आता सगळ्यात बेसिक पहिले काय दिले, म्युनिसिपल व्हॅल्युएशन म्हणजेच म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू. ठीक आहे, आपल्याला ही किती दिलेली आहे बघा. प्रॉब्लेम काय आहे, मिस्टर आकाश सोनी ओन्स अ हाऊस प्रॉपर्टी इन दिल्ली. पण आता त्याचं म्युनिसिपल रेंटल व्हॅल्युएशन किती होतं, 1,70,000. मग आपण इथे 1,70,000 घेऊया. आपण ही अमाऊंट न मोडता मी इथे करते कॅल्क्युलेशन. ठीक आहे, इथेच राहून घेऊया, आपण बाहेर करू. मग फेअर रेंटल व्हॅल्यू पण दिले त्यांनी 2,20,000. किती दिले, 2,20,000. मी काय करायला सांगितले तुम्हाला, या दोघांची कंपॅरिझन आणि विच एव्हर इज हायर हे आपल्याला कन्सिडर करायचंय. मग त्याच्यामध्ये विच एव्हर इज हायर किती आहे, 2,20,000. म्हणून आपण कन्सिडर काय केलंय, 2,20,000. नंतर यांनी दिलेले स्टँडर्ड रेंट, बरोबर आहे. स्टँडर्ड रेंट किती दिले, 1,80,000. बघा स्टँडर्ड रेंट येतोय ना आपल्या नंतर, आपण इथे लिहूया 1,80,000. आता तुम्हाला माहिती आहे याला काय लागणार आहे आपल्याला, विच एव्हर इज लेस, बरोबर आहे. आता विच एव्हर इज लेस, 2,20,000 छोटे 1,80,000. ऑब्विसली 1,80,000, म्हणून आपण याला काय लिहिलंय, 1,80,000. मग आता आपल्याला ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड कुठे दिलंय की ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड, मला तर नाही दिसत आहे, मला तर एकदम म्युनिसिपल टॅक्स दिसतंय. मग काय मी म्युनिसिपल टॅक्स घेऊ, नाही, मला पहिले पूर्ण प्रॉब्लेम वाचावं लागणार आहे. होऊ शकतं त्या प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी मला ते सापडेल, नाही तर माझं पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम काय होईल, चुकीचं होईल. म्हणून जेव्हा पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, ते पूर्णपणे वाचून घ्यायचंय, समजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग आता काय, द हाऊस इज लेट आउट अप टू जानेवारी 31, 2019. किती दिवसापर्यंत तुम्ही याला लेट आउट केलेले, जानेवारी. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं आपण कधीपासून सुरू करतो, हे प्रिव्हियस इयर 1 एप्रिल पासून. मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अरे किती महिने झाले, जानेवारी किती, 31. म्हणजे 31 जानेवारी, म्हणजे अजून आपल्याला 1 महिना घेता येईल. 1 जानेवारी असतं तर 9 महिने झाले असते. आता 31 जानेवारी म्हणून आपले किती महिन्यांसाठी आपण हे लेट आउट केलेलं आहे, 10 मंथ्ससाठी. लेट आउट फॉर 10 मंथ्स. का बरं, कारण की नंतर बरं, मग आता आपल्याला हे व्हॅकन्सी पिरियड म्हणावं लागेल का, आपलं घर व्हॅकंट राहिलेलं आहे का, मग आपल्याला व्हॅकन्सीचं आपल्याला डिडक्शन द्यायचं आहे का. चला आपण पुढे वाचूया, मग आपल्याला कळेल आपल्याला व्हॅकन्सी द्यायची आहे की नाही. दिस लेट आउट हाऊस इज सेल्फ ऑक्युपाइड फॉर ओन रेसिडेन्स. अरे हे तर रिकामं राहिलेलं नाही आहे, रिकामं राहिलंय का नाही, त्यांनी स्वतःच्या वापरासाठी काढले. मग आपण व्हॅकन्सी अलाउन्स याच्यासाठी देऊ शकतो का, नाही. का नाही देऊ शकत, व्हॅकंट म्हणजे काय, ज्याचा कोणीच उपयोग केलेला नाही. पण ते काय केलंय, मिस्टर आकाशनी याचा उपयोग स्वतःच्या राहण्यासाठी केलेला आहे. फ्रॉम फेब्रुवारी 1, 31 जानेवारी नंतर 1 फेब्रुवारीच येणार आहे, बरोबर आहे. तेव्हाच पासून त्यांनी लगेचच त्याचा उपयोग केलाय, म्हणून तुमचं घर व्हॅकंट राहिलेलं नाही. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल बॉरोड फॉर अक्वायरिंग द हाऊस प्रॉपर्टी ऑफ ₹1,20,000. आपण इंटरेस्ट ऑन लोन म्हटलेले आहे ना, ती पण अमाऊंट यांनी दिलेली आहे, 1,20,000. द इन्कम ऑफ मिस्टर आकाश फ्रॉम अदर सोर्सेस इज 1,85,000. कम्प्युट हिज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला फक्त त्याचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी काढायचे, आपल्याला त्याचं इन्कम नाही म्हटलेलं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, म्हणून आपण याचा विचार करणार नाही. अदर सोर्सेस पासून त्याला किती इन्कम झालंय ते या प्रॉब्लेम मध्ये आपण विचारात घेणार नाही. मग अज्युमिंग दॅट रेंट इज ₹14,000 पर मंथ. त्याला किती रुपये रेंट मिळतोय दरवर्षी, दर महिन्याला 14,000. म्हणजे ही जी आपली ऍक्च्युअल आहे ना, जो त्याला अमाऊंट मिळते तो आपल्याला किती घ्यावं लागणार आहे, 14,000. मग आता 14,000 मी घेतेय, पण 14,000 मल्टिप्लाइड बाय 12 घेऊ का, नाही. का बरं नाही घेणार, कारण हे लेट आउट किती येलंय, 10 महिन्यांसाठीच केलेलं आहे. म्हणून मला इथे किती घ्यावं लागेल, 10 महिने. म्हणजेच माझी जी ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम लेटिंग आउट ऑफ द हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे भाड्याने दिलेल्या घराची जी मला ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ह झालेली आहे ती किती, 1,40,000 रुपये. कशी काढली लक्षात आलेलं आहे. आपण काय पाहिलेलं आहे की ऍक्च्युअली आपल्याला किती अमाऊंट मिळते, 14,000. हे जे 14,000 जे आहे ते किती महिन्यांसाठी मिळालेले आपल्याला, 10 महिन्यांसाठी. का बरं, कारण 10 महिन्यांसाठीच ते घर भाड्याने होतं. मग आपण काय लिहिलेलं आहे, 1,40,000. अनरिअलाइज रेंट आहे का, नाही. मग आपण तो विचारात घ्यायची गरज आहे का, ते नाही.
आता या दोघांची विचेवर इज हायर. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू होती 1,80,000. आपल्याला ऍक्च्युअली रेंट रिसिव्ह किती झाले 1,40,000. मग विचेवर इज हायर किती 1,80,000. म्हणून आपण इथे अमाऊंट किती लिहिणार आहे 1,80,000. आले लक्षामध्ये. वॅकन्सी आहे नाही म्हणून आपण ती मायनस करणार आहे का नाही. मग आपलं ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू किती झाली 1,80,000. कळतंय. म्युनिसिपल टॅक्स दिलाय का प्रॉब्लेम मध्ये. हो दिले. किती दिले 6,000. मग आपल्याला ह्याच्यात काय करावं लागणार आहे 6,000 मायनस करावं लागेल. मग 6,000 मायनस केल्यावर आपल्याकडे किती उरलेले 1,74,000. आले लक्षात. आपल्याकडे आता जी अमाऊंट उरलेली आहे ज्याला आपण काय नाव देतोय नेट एन्युअल व्हॅल्यू ती किती राहिली 1,74,000. आता हे 1,74,000 चे 30% कॅल्क्युलेट करायचे. कसे करतात माहितीये का 1,74,000 मल्टिप्लाइड बाय 30 डिवाइडेड बाय 100 किती आले 52,200. बरोबर आहे 52,200. कसे काढले 52,200 कॅल्क्युलेट करून पहा. कसं कॅल्क्युलेट केलं 1,74,000 मल्टिप्लाइड बाय 30 डिवाइडेड बाय 100. 30% दिलेले म्हणून आपण त्यांनी ते काढलेले. इंटरेस्ट ऑन लोन दिले का प्रिव्हियस इयर. हो दिले. वाचलं होतं आपण. किती दिले 1,20,000. आता इथे आपल्याला किती घ्यावे लागणार आहे 1,20,000. रिकन्स्ट्रक्शन इंटरेस्ट दिलेले आहे का नाही. मग आता आपल्याला याच्यात मायनस करायची अमाऊंट किती राहिलेली आहे सांगा बरं. म्हणजे 1,74,000 मधून आपण किती मायनस करणार आहे 1,72,200. बरोबर आहे 1,72,200 ची आपली अमाऊंट मायनस होणार आहे. ते आपलं ऍक्च्युअली इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती येणार आहे 1,72,200 म्हणजे 1,800. ही आपली काय आली इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आलंय लक्षात. पुन्हा रिवाइज करायचे आपल्याला. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आपण इथे किती लिहिणार आहे 1,800. कशी कॅल्क्युलेट केली लक्षात आले का. म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू फेअर रेंटल व्हॅल्यू दिलेली आहे. त्या दोघांची कंपॅरिझन केली. विचेवर इज हायर 2,20,000 जास्तीचे होते. मग आपण स्टँडर्ड रेट घेतलेला आहे. मग त्याची कंपॅरिझन केली. विचेवर इज लोअर म्हणून आपला काय आलेली एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू 1,80,000. पण नंतर आपल्याला ऍक्च्युअल रेट दिलेला आहे पण तो 10 महिन्यांसाठीच केलेला होता म्हणून आपण 1,40,000 घेतलेले आहे. मग त्यांची कंपॅरिझन केली. विचेवर इज हायर. मग आपल्या लक्षात आलं की एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू ही मोठी होती म्हणून आपण 1,80,000 घेतले. मग ती आपल्याला काय झालेली आहे ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू झालेली आहे. मग त्याच्यातनं आपण काय मायनस करत असतो म्युनिसिपल टॅक्सेस. मग आपल्याला मिळत असते नेट एन्युअल व्हॅल्यू. मग अंडर सेक्शन 24 चे जे पण कॅल्क्युलेशन्स असतात ते आपल्याला इथे करायचे आहेत. सगळ्यात पहिलं कोणतं असतं स्टँडर्ड डिडक्शन. ते किती असतं 30% ऑफ नेट एन्युअल व्हॅल्यू. आपली नेट एन्युअल व्हॅल्यू होती 1,74,000. 30% काढले म्हणून आपल्याला 52,200. सेकंड डिडक्शन होतं इंटरेस्ट ऑन लोन 1,20,000. ते आपण मायनस केलं. प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट दिलेलाच नाही मग आपण उगाच कॅल्क्युलेट करायचं का आपल्या मनाने घेऊन नाही करायचं. मग आपण काय करतोय हे 1,74,000 मायनस आपण किती करतोय 1,72,200 म्हणून आपली इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती आलेली 1,800. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. असे तुम्ही स्वतः पुन्हा करून पहा. प्रॉब्लेम लिहून घ्या आणि स्वतः करून पहा. जर नसेल येत तर आपले डाऊट तुम्ही विचारू शकता. थँक्यू.